100 वर्षांपूर्वी जर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात आणि त्याने तुमच्या केस पेपरवर अत्यंत गंभीरपणे मूर्ख किंवा जडबुद्धी असा शेरा मारला तर? अरे बापरे, हे आजच्या काळात ऐकायला खूपच धक्कादायक वाटेल. हो ना, कारण आज आपण हे शब्द एखाद्याचा अपमान करण्यासाठी किंवा नुसते शिऱ्या म्हणून वापरतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे शब्द वैद्यकीय विज्ञानातील अत्यंत अधिकृत आणि तांत्रिक शब्द होते. अगदी अधिकृत शब्द होते ते. मोरॉन, इम्बिसिल किंवा इडिएट हे शब्द एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता मोजून त्याला त्या विशिष्ट वैज्ञानिक गटांमध्ये टाकण्यासाठी वापरले जायचे. आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला खरोखरच विचार करायला भाग पाडते. आपण ज्याला मानवी बुद्धिमत्ता म्हणतो तिचे मोजमाप करण्याचा आपला इतिहास किती गुंतागुंतीचा आणि काहीसा गडद राहिला आहे. हां, हे केवळ काही गणिती सूत्रे किंवा चाचण्यांपुरते मर्यादित नाहीये. मानवाने स्वतःच्याच मेंदूची क्षमता समजून घेण्यासाठी चालवलेला हा एक फार मोठा संघर्ष आहे. आणि म्हणूनच आजच्या या सविस्तर चर्चेत आपण याच कॉग्निटिव्ह ब्लूप्रिंटचा म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेच्या आराखड्याचा वेध घेणार आहोत. नक्कीच. म्हणजे आपण नेहमी जो IQ हा शब्द ऐकतो तो जगभर वापरला जाणारा शब्द नेमका जन्माला कसा आला, हे मोजमाप खरोखरच अचूक असते का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्याला हुशार किंवा मंद ठरवण्याचा अधिकार या चाचण्यांना कोणी दिला, हे आपण आजच्या या मिशनमध्ये उलगडणार आहोत. या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 20व्या शतकाच्या सुरुवातीला जावं लागेल, फ्रान्समध्ये. अल्फ्रेड ब्रिने आणि थिओडर सायमन यांनी याची सुरुवात केली, बरोबर? होय, त्यांनीच या सगळ्याचा पाया रचला. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. त्यांचा उद्देश जगातील सर्वात हुशार लोक शोधून काढणे हा अजिबात नव्हता. अच्छा, म्हणजे त्यांना जीनियस लोक वगैरे शोधायचे नव्हते? अजिबात नाही. फ्रान्स सरकारने त्यांना एक अत्यंत व्यावहारिक काम दिलं होतं. अशी शाळकरी मुलं शोधून काढणे ज्यांना सामान्य मुलांसोबत शिकताना अडचण येत आहे. हां, जेणेकरून त्यांना अतिरिक्त मदत देता येईल. अगदी बरोबर. म्हणजे त्यांचा मूळ हेतू खूपच सकारात्मक होता. ज्यांना विशेष शिक्षणाची गरज आहे त्यांना ओळखणे. आणि त्यासाठीच त्यांनी 1905 मध्ये मानसिक वय म्हणजेच मेंटल एज ही संकल्पना जगासमोर आणली. हो, आणि हे समजून घेणं खूप सोपं आहे. हे म्हणजे कसं माहितीये का, मुलांची शारीरिक उंची जशी आपण भिंतीवर खुणा करून मोजतो ना, तसंच काहीसं. जसे आपण मुलाला भिंतीजवळ उभे करून त्याच्या डोक्यावर खूण करतो आणि त्याची उंची मोजतो, तसेच बिने आणि सायमन यांनी वयानुसार मुलांची बौद्धिक उंची मोजण्याचा प्रयत्न केला. हे साधर्म्य अगदी चपखल आहे. त्यांनी काय केले तर वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी प्रश्नांचे संच तयार केले. समजा एखाद्या 10 वर्षांच्या मुलाला तपासले जात आहे. डॉक्टर त्याचे प्रत्यक्ष वय म्हणजेच शारीरिक वय बाजूला ठेवतात आणि तो मुलगा कोणत्या वयोगटासाठी बनवलेले प्रश्न यशस्वीपणे सोडवतो हे पाहतात. थांबा, म्हणजे जर तो 10 वर्षांचा मुलगा नेमके 10 वर्षांच्या मुलांसाठी बनवलेलेच प्रश्न सोडवू शकत असेल तर त्याचे मानसिक वय 10 वर्षे मानले जाणार. होय, म्हणजेच तो त्याच्या वयाचा तुलनेत बरोबर आहे, तो सरासरी आहे. पण विचार करा, जर तोच 10 वर्षांचा मुलगा इतका तल्लख असेल की तो 12 वर्षांच्या मुलांसाठी असलेले कठीण प्रश्नही सहज सोडवत असेल तर इथे त्याचे शारीरिक वय 10 असले तरी त्याचे मानसिक वय 12 वर्षे मानले जाईल. हा मुलगा सरासरीपेक्षा जास्त प्रगत मानला गेला. आणि जर दुर्दैवाने त्याला फक्त 8 वर्षांच्या मुलांचेच प्रश्न सोडवता आले तर त्याचे मानसिक वय 8 वर्ष ठरेल. अगदी, ज्याचा अर्थ त्याला अभ्यासात विशेष मदतीची गरज आहे. ही संकल्पना ऐकायला खूप साधी वाटते, पण याने मानसशास्त्राच्या जगात एक मोठी क्रांती आणली. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतो. आपण जेव्हा IQ बद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर 100, 120, 130 असे ठराविक आकडे येतात. हे मानसिक वय तर फक्त एक संकल्पना आहे. मग हे 100 किंवा 120 चे आकडे नेमके कुठून टपकले? तिथेच या प्रवासात गणिताचा प्रवेश होतो. विल्यम स्टर्न या जर्मन मानसशास्त्रज्ञाला जाणवले की केवळ मानसिक वय सांगून भागत नाही, त्याची शारीरिक वयाशी एक निश्चित तुलना व्हायला हवी. म्हणजे गुणोत्तर किंवा रेशो काढायचा. होय, मानसिक वयाला शारीरिक वयाने भागायचे. पण इथेच एक मोठा तांत्रिक अडथळा आहे. जर मी 12ला 10ने भागले तर उत्तर 1.2 येईल, किंवा मानसिक वय 8 आणि शारीरिक वय 10 असेल तर उत्तर 0.8 येईल. बरोबर.
हे असे अपूर्णांक किंवा डेसिमलमध्ये येणारे आकडे वापरणं खूपच गैरसोयीचं आहे. आणि नेमकी हीच अडचण लेविस टर्मन या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अभ्यासकाने ओळखली. अच्छा. त्यांनी स्टर्न यांच्या कल्पनेत एक अत्यंत छोटी पण क्रांतिकारी सुधारणा केली. त्यांनी या गुणोत्तराला थेट 100ने गुणले आणि यातूनच जगातला सर्वात प्रसिद्ध फॉर्म्युला तयार झाला. अरे वा. म्हणजे IQ बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. आपण मगासच्या उदाहरणात हे टाकून बघूया. 10 वर्षांचा मुलगा ज्याचे मानसिक वय 12 आहे, 12 भागिले 10 येते 1.2 आणि त्याला 100ने गुणले की उत्तर येते 120. अगदी बरोबर. आणि जर त्या मुलाचे मानसिक आणि शारीरिक वय समान असेल, म्हणजे 10 भागिले 10 आणि गुणिले 100, तर उत्तर येते 100. म्हणूनच 100 या आकड्याला सरासरी बुद्धिमत्ता मानले गेले. हो, टर्मन यांच्या या सूत्राने बुद्धिमत्तेला एका अचूक संख्येत बांधले. आता कोणाशीही तुलना करणे अत्यंत सोपे झाले होते. पण केवळ आकडा मिळून भागत नाही, त्या आकड्याचा अर्थ काय हेही सांगावे लागते. 100 म्हणजे सरासरी हे समजले, पण बाकीच्या आकड्यांचे काय? त्यासाठी आपण बेल कर्व किंवा घंटाकृती आलेखाचा विचार करू शकतो. हा बेल कर्व मानवी लोकसंख्येतील बुद्धिमत्तेचे वाटप कसे झाले आहे हे दाखवतो. म्हणजे जर आपण हजारो लोक एकत्र केले आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा आलेख काढला तर तो एका घंटेसारखा दिसतो. होय, या घंटेच्या अगदी मध्यभागी सर्वाधिक गर्दी असते. 90 ते 109 हा तो बुद्ध्यांकाचा पट्टा आहे, ज्याला आपण सामान्य किंवा सरासरी म्हणतो. जगातील तब्बल 50% लोक याच गटात येतात. म्हणजे बहुतांश सामान्य जनता याच पट्ट्यात आहे. याच्या उजवीकडे गेलो तर 110 ते 119 या गटात सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेले लोक येतात. अगदी. आणि जसजसे आपण आणखी उजवीकडे म्हणजे वरच्या दिशेने जातो, तसतशी लोकांची संख्या वेगाने कमी होत जाते. 140च्या पुढे बुद्ध्यांक असलेले लोक, ज्यांना आपण अत्यंत प्रतिभावान किंवा जीनियस म्हणतो, ते जगात फक्त 1.5 ते 2% असतात. टोकाची बुद्धिमत्ता नेहमीच दुर्मिळ असते. पण या आलेखाची दुसरी बाजू म्हणजे डावी बाजू पाहणे तितकेच गरजेचे आहे. तिथे 70 ते 89 हा सीमारेषीय गट येतो. हो, बॉर्डरलाईन गट. आणि इथेच आपण त्या सुरुवातीच्या धक्कादायक शब्दांकडे परत येतो. पण जर एखाद्याचा IQ 70 पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हटले जायचे? पूर्वीच्या काळी यासाठी वापरले जाणारे शब्द खूपच अयोग्य होते, नाही का? होय, मगाशी आपण जे शब्द बोललो ना, मोरॉन, इम्बिसिल किंवा इडियट, ते याच गटासाठी वापरले जायचे. हे शब्द त्यांच्या बौद्धिक मर्यादांचे वर्णन करण्यासाठी वैद्यकीय आणि कायदेशीर कागदपत्रांवर अधिकृतपणे वापरले जात. पण समाजाचा दृष्टिकोन कसा बदलतो पहा. कालांतराने या शब्दांचा वापर इतका अपमानास्पद पद्धतीने होऊ लागला की ते मूळ वैद्यकीय शब्द राहिलेच नाहीत. त्या नुसत्या शिव्या बनल्या. त्यामागे मानवी प्रवृत्ती कारणीभूत आहे. आपण कोणत्याही कमकुवतपणाला हिणवण्याची संधी सोडत नाही. यामुळेच आधुनिक विज्ञानाने आणि मानसशास्त्राने हे जुने शब्द पूर्णपणे हद्दपार केले आहेत. मग आता आधुनिक काळात कोणते शब्द वापरले जातात? आजकाल यासाठी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी किंवा बुद्धिमंदत्व हा अधिक सन्मान्य आणि अचूक शब्द वापरला जातो. याचे 4 वैद्यकीय स्तर आहेत: सौम्य, मध्यम, तीव्र आणि गंभीर. म्हणजे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि प्रोफाउंड? हो. यात सौम्य गटातील लोक थोड्या मदतीने स्वावलंबी आयुष्य जगू शकतात, तर गंभीर गटातील व्यक्तींना सतत निगराणीची गरज असते. भाषेचा प्रवास खरोखरच समाज म्हणून आपल्या प्रगल्भतेचं लक्षण आहे. पण आपण पुन्हा त्या फॉर्म्युल्याकडे वळूया. बिने आणि टर्मन यांनी मुलांसाठी जे सूत्र बनवले, वय भागिले वय गुणिले 100, ते लहान मुलांसाठी अगदी अचूक काम करत होते. पण जसजशी मुलं मोठी होऊ लागली तसतशी या सूत्राची एक भयानक तांत्रिक त्रुटी समोर येऊ लागली. आणि तो मानसशास्त्राच्या इतिहासातील एक खूप मोठा पेच प्रसंग होता. त्याचे कारण मानवी मेंदूच्या विकासाच्या रचनेत दडलेले आहे. न्यूरोबायोलॉजीनुसार मानवाचा मूलभूत बौद्धिक विकास म्हणजे माहितीवर प्रक्रिया करण्याचा वेग, तर्क करण्याची मूळ क्षमता ही साधारण 16 ते 18 वयापर्यंत पूर्ण विकसित होते. म्हणजे त्यानंतर आपण आयुष्यात नवीन गोष्टी शिकतो, अनुभव मिळवतो, पण आपल्या मेंदूची ती मूळ प्रोसेसिंग पॉवर वाढत नाही. बरोबर, ती स्थिरावते. म्हणजेच मानवाचे मानसिक वय 16च्या पुढे जातच नाही. अरे बापरे, हे तर फारच विचित्र आहे. म्हणजेच जर एखादी व्यक्ती 40 वर्षांची असेल आणि सूत्राप्रमाणे तिचे मानसिक वय फक्त 16 धरले, तर जुन्या सूत्रानुसार तिचा IQ कृत्रिमरित्या खूपच कमी दिसेल. मी गणित करून पाहते, 16 भागिले 40 गुणिले 100, उत्तर फक्त 40 येत आहे. हो ना.
म्हणजे एखादा अत्यंत बुद्धिमान, यशस्वी, प्रौढ माणूस केवळ त्याच्या वाढत्या वयामुळे या सूत्रानुसार गंभीर बुद्धिमंद ठरू शकतो. हे तर प्रौढांसाठी पूर्णपणे कुचकामी ठरले. या त्रुटीमुळे जुन्या पद्धतीला केराची टोपली दाखवावी लागली आणि यातून मार्ग काढण्यासाठी 1939 मध्ये डेव्हिड वेशलर या मानसशास्त्रज्ञाने प्रवेश केला. त्यांनी डेव्हिएशन आयक्यू ही पूर्णपणे नवीन संकल्पना मांडली. डेव्हिएशन आयक्यू? हो, त्यांनी ते वय भागिले वय हे सूत्रच मोडीत काढले. मग त्यांनी मोजमाप कसे केले? जर मानसिक वय मोजायचे नसेल तर तुलना कोणाशी करायची? स्वतःच्याच समवयस्कांशी. वेशलर यांनी असा विचार केला की एका 40 वर्षांच्या माणसाची बुद्धिमत्ता 16 वर्षांच्या मुलाशी का तपासायची? त्या 40 वर्षांच्या व्यक्तीची तुलना इतर हजारो 40 वर्षांच्या व्यक्तींसोबतच केली पाहिजे. अच्छा, म्हणजे आपल्याच वयाच्या लोकांसोबत तुलना. हो, त्यांनी एका विशिष्ट वयोगटातील लोकांच्या गुणांची सरासरी काढली आणि त्या सरासरीला 100 आकडा दिला. आता जर तुम्ही तुमच्या वयोगटाच्या सरासरीपेक्षा जास्त गुण मिळवले तर तुमचा आयक्यू 100पेक्षा जास्त असेल. इथे तुमचे शारीरिक वय वाढत गेले तरी तुमच्या आयक्यूमध्ये अचानक कृत्रिम घट होत नाही. ही खरोखरच अत्यंत हुशारीची आणि प्रॅक्टिकल पद्धत होती. याला आपण रिलेटिव्ह ग्रेडिंग म्हणू शकतो. आणि वेशलर यांचं आणखी एक मोठं योगदान म्हणजे त्यांनी बुद्धिमत्तेला केवळ शब्दांत आणि गणितात अडकवून ठेवलं नाही. अगदी बरोबर. त्यांनी प्रौढांसाठी, मुलांसाठी आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या चाचण्या तयार केल्या आणि शाब्दिक चाचण्यांसोबतच कार्यात्मक चाचण्या म्हणजे परफॉर्मन्स टेस्ट आणल्या. म्हणजे फक्त सामान्य ज्ञान न विचारता कोडी सोडवणे, ठराविक वेळेत चित्र पूर्ण करणे अशा गोष्टींचा अंतर्भाव केला. होय. या एका बदलामुळे बुद्धिमत्तेच्या मोजमापाला एक खूप मोठा आवाका मिळाला. पण असे असले तरी एक खूप मोठी समस्या अजूनही कायम होती. वेशलर यांच्या चाचण्यांमध्ये इंग्रजी भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होता. आणि इथेच भाषेचा मोठा अडथळा निर्माण होतो. इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जर एखाद्या अत्यंत हुशार व्यक्तीला इंग्रजी किंवा चाचणीची भाषा येत नसेल तर या भाषिक चाचण्या त्याच्यावर अन्याय करत नाहीत का? हां, खूपच कळीचा प्रश्न आहे. जर तो शाळेत कधीच गेला नाही आणि त्याला इंग्रजीचं एक अक्षरही वाचता येत नाही आणि तुम्ही त्याला इंग्रजीतून प्रश्न विचारले तर तो उत्तरे देऊ शकणार नाही. नक्कीच नाही. मग तो मंदबुद्धी ठरतो का? अजिबात नाही. या भाषिक चाचण्या अशा लोकांवर घोर अन्याय करत होत्या. या अन्यायाचे सर्वात मोठे उदाहरण पहिल्या महायुद्धाच्या काळात पाहायला मिळाले. 1917 मध्ये अमेरिकन लष्करात लाखो तरुण भरती होत होते. त्यांना कोणती कामे द्यायची हे ठरवण्यासाठी रॉबर्ट यर्केस यांनी आर्मी अल्फा चाचणी तयार केली होती. आर्मी अल्फा? पण मग त्यात अडचण काय आली? जेव्हा ही चाचणी घेतली गेली तेव्हा लक्षात आले की हजारो तरुण सैनिकांना लिहिता वाचता येत नाही. काही तर युरोपातून आलेली नवीन स्थलांतरित होते ज्यांना इंग्रजी अजिबात समजत नव्हते. मग लष्कराने काय केले? त्यांना तर सर्वांची बुद्धिमत्ता तपासायची होती. तिथेच आर्मी बीटा चाचणीचा जन्म झाला. ही एक अमौखिक म्हणजे नॉन व्हर्बल चाचणी होती. यात शब्दांऐवजी चित्रे, आकृत्या आणि खुणांचा वापर केला गेला. ही एक प्रकारे भाषेच्या पलीकडे जाऊन मानवी तर्क क्षमता मोजण्याची पहिली मोठी सुरुवात होती. हो, आणि याच विचाराला पुढे नेत जे.सी. रेविन यांनी 1938 मध्ये एक अत्यंत प्रसिद्ध चाचणी तयार केली, रेविन्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स. हो, ही चाचणी आजही जगभरात वापरली जाते. यात भाषेचा किंवा शब्दांचा पूर्णपणे त्याग करण्यात आला आहे. या चाचणीची रचना अतिशय रंजक आहे. यात तुम्हाला एक पॅटर्न किंवा आकृत्यांचा नमुना दिला जातो. समजा एका रांगेत पहिला त्रिकोण आहे, मग चौकोन आहे, मग पंचकोन आहे आणि विचारले जाते की पुढची आकृती कोणती असेल. इथे तुम्हाला कोणतेही स्पेलिंग किंवा व्याकरणाचे नियम माहिती असण्याची गरज नाही. केवळ तुमचे डोळे आणि तर्कक्षमता इथे काम करते. म्हणूनच याला संस्कृती मुक्त किंवा कल्चर फ्री चाचणी म्हटली जाते. कारण ही आकृती सोडवण्यासाठी तुम्ही अमेरिकेत जन्मलेले असावे किंवा भारतात, तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब, तुम्हाला इंग्रजी येवो वा न येवो या कशाचाही फरक पडत नाही. अगदी बरोबर. रेमंड कॅटेल यांनीही याच धर्तीवर कल्चर फेअर टेस्ट विकसित केली, जी शैक्षणिक पार्श्वभूमीवर अवलंबून नव्हती. पण
युरोप आणि अमेरिकेत हा विकास होत असताना भारतासारख्या प्रचंड भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात हे ज्ञान कसे वापरले गेले? कारण तिकडच्या चाचण्या आपण इथे जशाच्या तशा वापरू शकत नाहीत. नाहीच वापरू शकत. युरोप आणि अमेरिकेत तयार झालेल्या चाचण्या भारतात आणणे म्हणजे एखाद्या परक्या ग्रहावरची गोष्ट इथे आणण्यासारखे होते. हे अगदी खरे आहे. जर एखाद्या अमेरिकन चाचणीत विचारले की बर्फ पडल्यावर तुम्ही काय करता, तर चेन्नई किंवा मुंबईत राहणाऱ्या मुलाला बर्फाचा काहीच संदर्भ माहीत नसेल, तो गोंधळून जाईल. बरोबर. केवळ शब्दांचे भाषांतर करून चालणार नव्हते आणि म्हणूनच भारतीय मानसशास्त्रज्ञांनी या चाचण्यांचे नुसते भाषांतर न करता त्यांचे स्थानिकीकरण केले. म्हणजे लोकलायझेशन. होय, त्यांनी त्या चाचण्या नव्याने घडवल्या. उदाहरणार्थ, अमेरिकन संदर्भातील सफरचंद काढून तिथे भारतीय आंबा आणला, बर्फाऐवजी मान्सून किंवा पाऊस यावर आधारित प्रश्न तयार केले. म्हणजे स्थानिक भाषा आणि संस्कृतीला अनुरूप अशा चाचण्या विकसित करणे हे बुद्धिमत्तेचे खरे स्वरूप समजण्यासाठी अत्यंत आवश्यक होते. हो, डॉक्टर CH महादेवन यांनी मद्रास टेस्ट तयार केली, डॉक्टर SM मोहसिन यांनी शाब्दिक चाचणी बनवली. आणि मला वाटतं डॉक्टर SN मुखर्जी आणि डॉक्टर RN चौबे यांनी हिंदी ग्रुप टेस्ट बनवली होती ना? अगदी बरोबर. या सगळ्या दिग्गजांनी हे शिवधनुष्य पेरले. याशिवाय डॉक्टर JP दास यांनी बुद्धिमत्तेसोबतच सर्जनशीलतेवरही मोठे काम केले. या सगळ्या ऐतिहासिक आणि भौगोलिक प्रवासानंतर माझ्या मनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. शेवटी या सर्वांचा उपयोग काय? आपण बुद्ध्यांक मोजतोच का? हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. जर आपण बुद्ध्यांक मोजण्याचा मूळ उद्देश विसरलो तर या सर्व चाचण्या केवळ एक क्रूर हत्यार बनतील. IQ मोजणे हा केवळ एखाद्यावर शिक्का मारण्याचा प्रकार नाही. हो ना, म्हणजे तू हुशार आणि तू मंद असं लेबल लावण्यासाठी तर हे नक्कीच नाहीये. अजिबात नाही. या चाचण्यांचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक हस्तक्षेप. विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि मर्यादा अचूकपणे जाणून घेणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. समजा वर्गात एखादा विद्यार्थी सतत मागे पडत आहे. त्याला खरोखरच समजण्याची अडचण आहे, म्हणजे तो स्लो लर्नर आहे, की त्याला लक्ष केंद्रित करता येत नाहीये, हे समजण्यासाठी या चाचण्या अत्यंत उपयोग ठरतात. एकदा त्याची अचूक क्षमता समजली की शिक्षक त्याला शिकवण्याची पद्धत बदलू शकतात. आणि याचा दुसरा टोकही आहे. काही मुलं अत्यंत प्रतिभावान किंवा गिफ्टेड असतात. त्यांना नेहमीचा अभ्यासक्रम कंटाळवाणा वाटू लागतो. होय, अशा मुलांना ओळखून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना अधिक आव्हानात्मक प्रकल्प देणे, जेणेकरून त्यांची प्रगती खुंटू नये, यासाठीही बुद्ध्यांक मोजणे महत्त्वाचे ठरते. आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी म्हणजे व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी पण याचा खूप उपयोग होतो ना? अगदी. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा शाब्दिक बुद्ध्यांक कमी आहे, पण कार्यात्मक बुद्ध्यांक जसे की हाताने वस्तू बनवणे, यंत्रे समजून घेणे खूप जास्त आहे, तर त्याला केवळ पुस्तकी शिक्षणात अडकवून ठेवण्यापेक्षा तांत्रिक किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर बुद्ध्यांक मोजणे हे केवळ एक परिमाण नसून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणारा एक वैज्ञानिक मार्गदर्शक आहे. त्याहूनही व्यापक सांगायचे तर संशोधन आणि मानसोपचारातही याचा मोठा वापर होतो. मेंदूला इजा झाल्यास किंवा अल्झायमरसारखे आजार असल्यास मेंदूच्या कोणत्या भागाची कार्यक्षमता कमी झाली आहे हे या चाचण्याद्वारे अचूकपणे शोधता येते. तर आज आपण एक अतिशय विलक्षण प्रवास अनुभवला. बिने सायमनच्या मानसिक वयापासून सुरू झालेला, वेशलरच्या डेव्हिएशन IQ मधून गेलेला आणि संस्कृतीमुक्त चाचण्यांपर्यंतचा हा रंजक प्रवास. होय, मानवाने स्वतःच्याच बुद्धिमत्तेची खोली मोजण्यासाठी तयार केलेला हा खऱ्या अर्थाने कॉग्निटिव्ह ब्लूप्रिंट आहे. पण जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक नवीन प्रश्न माझ्या मनात येतोय. कोणता प्रश्न? बिने यांच्या काळापासून आजपर्यंत मानवाने बुद्धिमत्ता मोजण्याच्या पद्धतीत अनेक बदल केले. पण आजच्या काळात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI गणिते सोडवण्यापासून ते कोडी सोडवण्यापर्यंत सगळीच कामे सेकंदात करत आहे, तेव्हा भविष्यातील बुद्धिमत्ता चाचण्या माणसाची कोणती क्षमता मोजतील? हां, खरोखरच खूप खोल विचार आहे. हो ना, कारण मानवी बुद्धिमत्तेची पुढची पायरी नेमकी काय असेल? ती कदाचित गणितं सोडवण्याची क्षमता मोजणारच नाही. मग ती आपली सहानुभूती मोजेल, संकटात मार्ग काढण्याची वृत्ती मोजेल, की केवळ यंत्रांना निर्माण करण्याची आपली सर्जनशीलता? विचार करा, भविष्यातील बुद्ध्यांक माणसाला माणूस बनवणाऱ्या कोणत्या अज्ञात गुणांचे मोजमाप करेल? या विचार प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नासह आपण आजची ही सविस्तर चर्चा इथेच थांबूया.